आज आपण एक नवीन चॅप्टर करणार आहोत, ब्रांच अकाउंट. ब्रांच अकाउंट म्हणजे काय रे, तर एका आपलं हेड ऑफिस आहे ब्रांच अकाउंट करण्यासाठी, किंवा ब्रांच कशाला म्हणता येईल तर एखादं हेड ऑफिस आहे आणि त्याची विक्री किंवा त्याची सेलिंग हे दुसऱ्या लोकेशनवरती, डिफरंट लोकेशनवरती करायची आहे. तर दोन प्रकारे करता येते आपल्याला सेलिंग दुसऱ्या लोकेशनवरती. एक आहे कन्साइनमेंट आणि दुसरा आहे ब्रांचचा फॉर्म. कन्साइनमेंट मध्ये काय असणार आहे, तर कन्साइनमेंट मध्ये कन्सायनर नावाचा व्यक्ती की जो आपल्या गुड्स दुसऱ्या लोकेशनवर सेल करण्यासाठी, डिफरंट लोकेशनवरती गुड्स सेल करण्यासाठी एका एजंटची अपॉइंटमेंट करत असतो आणि तो एजंट कमिशन बेसिसवरती काम करत असतो. आणि कमिशन हे जर छोटा फॉर्म असेल बिझनेसचा तर ते ठीक आहे, कन्साइनमेंट तुम्ही करू शकता. पण आपला बिझनेस एक्सपांड करायचंय, थोडंसं बिझनेसचं आपल्याला व्याप्ती वाढवायची आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणार तर ब्रांच दुसऱ्या लोकेशनवरती, एका डिफरंट लोकेशनवरती आपल्या बिझनेसची एखादी दुसरी शाखा किंवा ब्रांच डिफरंट लोकेशनवरती ओपन करणार. ठीक आहे, मग त्या ब्रांच मधून आपल्या स्वतःच्या ओन गुड्स आपण सेल करणार. मग एखादी ब्रांच आपण डिफरंट लोकेशन वरती जर तयार केली किंवा डिफरंट लोकेशन वरती जर ब्रांच ठेवली तर तिथं जो असणारा स्टाफ आहे त्याला आपण सॅलरी पेड करत असतो, ना की कमिशन. कन्साइनमेंट मध्ये आपण काय करत असतो, डिफरंट लोकेशन वरती गुड्स सेल करण्यासाठी एका एजंटची अपॉइंटमेंट करत असतो. एजंट हा फक्त आणि फक्त कमिशन बेसिसवरती काम करत असतो. जो त्याला जास्त कमिशन देईल तो त्याच्या गुड्स लवकर विकण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि जो थोडेसे त्याच्यापेक्षा कमी त्याला पैसे देतील तो ते गुड्स त्याचे थोड्याफार प्रमाणामध्ये विकण्याचा प्रयत्न करणार नाही. पण आपण एखादी जर ब्रांच डिफरंट लोकेशन वरती जर ओपन केली तर त्या ठिकाणी जो आपला ओन स्टाफ आहे, त्या जो की आपण त्याला सॅलरी पेड करत असतो, ना की कमिशन, तो फक्त आणि फक्त आपल्या ओन गुड्स हा सेल करणार आहे. मग याच्यामध्ये काय आवश्यक आहे रे, तर सगळ्यात अगोदर एक काय पाहिजे, हेड ऑफिस. ठीक आहे, मग हेड ऑफिस पाहिजे. मला बिझनेस एक्सपांड करायचे, बिझनेसचं मला व्याप्ती वाढवायचे, तर मी काय करणार, थोडेसे ब्रांचेस ओपन करणार. सपोज माझं हेड ऑफिस कुठं आहे तर पुणे या ठिकाणी आहे. हेड ऑफिस पुणे या ठिकाणी आहे. मग मला ब्रांच ओपन करायचंय, मी काय करणार, एक गोव्याच्या ठिकाणी ब्रांच ओपन करायचंय. त्याच्यानंतर मी मुंबई या ठिकाणी एक ब्रांच ओपन केली. त्याच्यानंतर तिसरी ब्रांच मी लातूरला ओपन केली आणि चौथी ब्रांच मी नांदेड या ठिकाणी ओपन केली. ठीक आहे, मग काय म्हणता येईल, या पुणे हेड ऑफिसची जी काय आहे ही गोवा ब्रांच असेल. पुणे हेड ऑफिसची गोवा ब्रांच, पुणे हेड ऑफिसचे नांदेड ब्रांच, पुणे हेड ऑफिसची लातूर ब्रांच आणि पुणे हेड ऑफिसची ही मुंबई ब्रांच. म्हणजे एक ठिकाणी त्याचं हेड ऑफिस असायला पाहिजे आणि डिफरंट लोकेशन वरती, गोवा आहे, लातूर आहे, मुंबई आहे, नांदेड आहे, या डिफरंट लोकेशन वरती तो काय करणार आहे तर त्याच्या ओन गुड्स, म्हणजे पुणे या ठिकाणी जो कोणी ओनर आहे त्याच्या ओन गुड्स गोवा या ठिकाणी सेल करणार आहे, लातूर या ठिकाणी सेल करणार आहे, नांदेड या ठिकाणी सेल करणार आहे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा या स्वतःच्या मालकीच्याच गुड्स तो सेल करणार आहे. मग ही त्याची असेल गोवा ब्रांच, लातूर ब्रांच, मुंबई ब्रांच आणि नांदेड ब्रांच. ठीक आहे, मग काय म्हणता येईल आता, आपल्या ब्रांच अकाउंटचं तर एक एक्झॅक्टली ओव्हरऑल मिनिंग लक्षात आला असेल की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर सेल करायचं असेल तर त्या ठिकाणी जो काही आपण आपल्या बिझनेसची एक एक्स्ट्रा जी काही ब्रांच ओपन करणार आहे त्याला थोडक्यामध्ये आपण ब्रांच म्हणूया. गोवा ब्रांच, लातूर ब्रांच हे समोर तुमच्या आहेच. ठीक आहे, त्याच्यानंतर या ब्रांच अकाउंटचे किती टाईप पडतात रे, तर ब्रांच अकाउंटचे आपल्याकडे 3 टाईप असणार आहेत. ठीक आहे, ब्रांच अकाउंटचे 3 टाईप पडतील. डिपेंडंट ब्रांच, त्याच्यानंतर आहे इंडिपेंडंट ब्रांच आणि लास्टली आहे फॉरेन ब्रांच. डिपेंडंट ब्रांच, इंडिपेंडंट ब्रांच आणि फॉरेन ब्रांच यांच्या नावावरूनच या जे काही असेल याचं डेफिनेशन आपल्याला तयार करता येईल. डिपेंडंट ब्रांच म्हणजे काय रे, तर ही ब्रांच जी असते डिपेंडंट नावाची, तर एक स्मॉल स्केलचे ब्रांच असणार आहे. म्हणजे थोडंफार
ठिकाणी म्हणजे स्मॉल ब्रांच इथं आपण ओपन केली. उदाहरणासाठी लातूर या ठिकाणी पुण्याची हेड ऑफिस आहे आणि लातूर या ठिकाणी त्याला जे काय आहे सेल करायचं, पण लातूर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतराच्या तुलनेमध्ये मोठी सिटी नसल्या कारणाने इथं काय करणार, या लातूर या डिपार्टमेंटची किंवा या ब्रांचची अकाउंटिंग जर हेड ऑफिसच करत असेल, बुक्स ऑफ अकाउंट्स या लातूरचे स्वतः न मेंटेन करता पुण्याचं हेड ऑफिसच मेंटेन करत असेल लातूरचे बुक्स अकाउंट्स, तर ती असेल पूर्णपणे डिपेंडंट ब्रांच. उदाहरणामध्ये या डिपेंडंट ब्रांच मध्ये जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करणार आहे ते पूर्णपणे हेड ऑफिस त्यांचं मेंटेन करणार आहे. डिपेंडंट ब्रांच मध्ये त्याचे हेड ऑफिस पूर्णपणे त्यांचे अकाउंटिंग जे आहे ते हेड ऑफिस करतं. अकाउंटिंग जे काही आहे डिपेंड राहतं. डिपेंड अकाउंटिंग करण्यासाठी ब्रांच ही हेड ऑफिसवर डिपेंड राहते, म्हणून याला आपण डिपेंडंट ब्रांच असं म्हणणार आहोत. आणि हे थोड्या प्रमाणामध्ये स्मॉल ब्रांचेस राहणार आहे, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सेल होत नाही. दुसरी कोणती आहे तर इंडिपेंडंट ब्रांच. लक्षात येते नावामध्येच आहे, ही थोडीशी विस्तार, या डिपेंडंट पेक्षा थोडीशी मोठी ब्रांच राहणार आहे, कारण इथं तो आपण सेल जास्तीच प्रमाणामध्ये करणार आहोत आणि या ठिकाणचे जे अकाउंटिंग आहे त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स आहे हे इंडिपेंडंट वाले स्वतःच त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणार आहेत. ओके, स्वतः लार्ज स्केलचा बिझनेस किंवा लार्ज स्केलची ब्रांच राहणार आहे आणि त्यांचे अकाउंटिंग ते स्वतःच मेंटेन करतील. ठीक आहे, दे कीप देअर अकाउंट्स इंडिपेंडेंटली. अगेन फॉरेन ब्रांच. फॉरेन ब्रांच नावामध्येच आहे, एखाद्या कंट्रीमध्ये दुसऱ्या आपल्या इंडिया सोडून दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये आपण ब्रांच ओपन केली तर ती ब्रांच असणार आहे फॉरेन ब्रांच. लक्षात येते. सपोज एखादी ठिकाणी इंडियामध्ये असेल किंवा दुसरी कोणती अनादर कंट्री घ्या, त्या कंट्रीच्या बाहेर जे कोणी हे करतील ब्रांच ओपन करतील दुसऱ्या देशामध्ये, ती ब्रांच म्हणजेच कोणती फॉरेन ब्रांच. आणि याच्यामध्ये सगळे व्यवहार हे डॉलर्स मध्ये होणार आहे. तिथं स्वतंत्र आपल्याला अकाउंटंट अपॉइंट करावा लागणार आहे आणि तो स्वतःच बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करणार आहे. त्याच्यामुळं फॉरेन ब्रांच ही इंडिपेंडंटच राहणार आहे, पण फॉरेन मध्ये इस्टॅब्लिश होणार आहे. अशी ब्रांच म्हणजे इंडिपेंडंट ब्रांच. अनअदर कंट्रीमध्ये इस्टॅब्लिश होणारी ब्रांच स्वतः अकाउंट मेंटेन करेल एखादा अकाउंटंट अपॉइंट करून. इथं सुद्धा एखादा अकाउंटंट अपॉइंट केला जातो आणि ते स्वतःच त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतात. बट डिपेंडंट ब्रांच मध्ये टोटली जे काही आहे ते हेड ऑफिस वरती डिपेंड राहणार आहेत. लक्षात येते. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचंय, हे आपल्या सिलेबसला नाही, इंडिपेंडंट ही नाही आणि फॉरेन ब्रांच हे आपल्या सिलेबसला नाही. आपल्या सिलेबसला कोणती आहे रे तर डिपेंडंट ब्रांच आपल्या सिलेबसला आहे. ओके, तर डिपेंडंट ब्रांच आपल्या लक्षात आलं स्मॉल ब्रांच आहे आणि अकाउंटिंग डन बाय हेड ऑफिस. याची जी काही अकाउंटिंग आहे ती हेड ऑफिस मेंटेन करत असतो. तर याचे परत 3 प्रकार पडणार आहेत, डेटा सिस्टम, अगेन स्टॉक अँड डेटा सिस्टीम आणि लास्टली फायनल अकाउंट सिस्टीम. नावामध्येच आहे. पहिलं काय रे तर डेटा सिस्टम. मी लगेच एक्सप्लेन करून सांगतो डेटा सिस्टीम म्हणजे काय. तर डेटा सिस्टीम म्हणजे हेड ऑफिस त्याच्या ब्रांचला डेटा सारखं ट्रीट करतो. त्याची जी काही ब्रांच असेल, हेड ऑफिस त्याच्या ब्रांचला, सपोज पुण्याचं हेड ऑफिस आहे, गोवा ब्रांचला किंवा लातूर ब्रांचला किंवा मुंबई ब्रांचला किंवा नांदेड ब्रांचला डेटार्स सारखं ट्रीट करत असेल तर ती असणार आहे आपली कोणती सिस्टीम, डेटार्स सिस्टीम. ठीक आहे, एक सिंपल आहे एकदम. नॉमिनल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा प्रॉफिट लॉस काढण्यासाठी जे काय आपण कन्साइनमेंट मध्ये केलं होतं त्याचप्रमाणे जेवढे काही एकच अकाउंट बनवायचं आपल्याला आणि त्याच्या थ्रूच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायचं आहे. त्याच्यानंतर आहे कोणती स्टॉक अँड डेटा सिस्टीम. नावामध्येच आहे, डेटा सिस्टीम पेक्षा याच्यामध्ये थोडस जास्त आपल्याकडे काय असणार आहे तर जास्त थोडस अकाउंटिंगचं काम राहणार आहे. आणि लास्टली आहे आपली फायनल अकाउंट सिस्टीम. याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे तो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्या थ्रू प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट केला जातो. ठीक आहे, डेटा सिस्टीम पाहिली. ब्रांचला हेड ऑफिस डेटा सारखं ट्रीट करणार आहे.
स्टॉक अँड डेटा सिस्टीम याच्यापेक्षा थोडंसं पुढचं व्हर्जन, याच्यामध्ये थोडीशी अकाउंटिंग या डेटा सिस्टीम पेक्षा जास्त राहणार आहे. आणि लास्टली फायनल अकाउंट सिस्टीम, याच्यामध्ये काय असतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण कशा थ्रू फाइंड आउट करणार आहोत तर प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग थ्रू आपण प्रॉफिट फाइंड आउट करणार आहोत. याच्यानंतर आपण एक ब्रांच अकाउंटचा फॉर्मॅट कसा असतो ते आपण पाहणार आहोत. मध्ये आपण पाहिलं फॉर्मॅट आता बघायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रांच अकाउंट करत असताना डेटा सिस्टम नुसार याच्यामध्ये फक्त ज्या काही असेट असतील, लायबिलिटी असतील, तुमचे एक्सपेन्सेस असतील, हे सगळं एकाच अकाउंट मध्ये आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर ज्या काही तुमच्या असेट वाढत म्हणजे थोडं कन्साइनमेंट सारखंच आपल्याला इथं थोडेसेच अकाउंट मेंटेन करून आपल्या बिझनेसचा ऍक्युरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार काढायचा आहे. तर स्टार्टिंग पॉईंट काय रे, तर आपण ओपनिंग बॅलन्स घेऊ प्रत्येक असेटचं. ओपनिंग बॅलन्स कशाचं तर प्रत्येक असेटचं आपल्याला ओपनिंग बॅलन्स घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये असेट कोणकोणते येतील, जे असेट देतील तुम्हाला, उदाहरणामध्ये स्टॉक. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटर्स, त्याच्यानंतर पेट्टी कॅश, त्याच्यानंतर देतील फर्निचर, त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस इफ एनी. प्रीपेड एक्सपेन्सेस याची टोटल करून आउटरला काय केलं, असेटसाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आपलं दुसरं जर फायनल अकाउंट असेल तर आपण त्यामध्ये असेट साईड दाखवल्या असतात. पण इथं थोडेसेच अकाउंट आपल्याला मेंटेन करून किंवा एकच अकाउंट मेंटेन करून आपल्या बिझनेसचा ॲक्युरेट प्रॉफिट आणि लॉस काढायचा. त्याच्यामुळे काय केलं आपण, असेट्स ब्रांच मध्येच दाखवले. असेटचा डेबिट बॅलन्स असल्या कारणानं असेट डेबिट साईडला टाकून दिले. याच्यानंतर काय रे, तर आपण ब्रांचला आपण गुड्स सेल करून दे म्हणून जे काही पाठवतो ते आपण इथं डेबिटला लिहूया. टू गुड्स सेंट टू ब्रांच. ठीक आहे. मग ज्या काय गुड्स दिल्यात ऍट कॉस्टलाच आपण पाठवूया. नंतर याचं एक्सप्लेनेशन देईल तुम्हाला ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये ऍट कॉस्ट आणि ऍट इनवॉइस काय असतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या पुढं काय, तर आपण हेड ऑफिस आहोत. तर हेड ऑफिस या ठिकाणी आपण अकाउंट मेंटेन करत आहोत. आपली जी ब्रांच आहे टोटली डिपेंड आपल्या हेड ऑफिस वरती, आपल्यावरतीच आहे. तर आपण त्याला त्यांचे एक्सपेन्सेस बिअर करण्यासाठी, एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी कॅश सुद्धा देणार आहोत. त्यांचे एक्सपेन्सेस, डेलीचे एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी. तर एक्सपेन्सेस कुठे लिहितो आपण तर डेबिट साईडला. मग चेक थ्रू आपण एक्सपेन्सेस पेड करत असल्या कारणानं बँक अकाउंट लिहिलं. मग याच्यामध्ये त्यांना जेवढे काही एक्सपेन्सेस असतील त्यांचे एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, आपण ब्रांचचे एक्सपेन्सेस पेड करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, तर याच्यानंतर लायबिलिटी घेऊ. असेट असेल या ठिकाणी तर तिकडच्या ठिकाणी काय असतील लायबिलिटी. ओपनिंग बॅलन्स लायबिलिटीचं बाय असेटचं डेबिट बॅलन्स असतं म्हणून डेबिट साईडला आणि लायबिलिटीचं क्रेडिट बॅलन्स असतं म्हणून क्रेडिट साईडला. लायबिलिटी ओपनिंग बॅलन्स ऑफ लायबिलिटीज. याच्यामध्ये लायबिलिटी कोणकोणत्या असणार आहेत तर क्रेडिटर्स असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील आणि आणखी कोणती तर जर लायबिलिटी दिली तर त्याची अमाऊंट. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी त्यांना पैसा दिला होता, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे जर सेल झाली असेल, ठीक आहे, त्यांच्याकडे जर सेल झाली असेल, त्यांच्याकडे कॅश जनरेट झाला असेल, ते इमिडिएटली आपल्या हेड ऑफिसला ट्रान्सफर करणार आहे. त्याच्यामुळं रेमिटन्स जे आहे ते आपण क्रेडिट साईडला लिहूया. ठीक आहे. याला सुद्धा आपलं त्यांच्याकडे कॅश कलेक्ट झाली आणि आपल्या त्यांनी बँकेत पाठवून दिले म्हणून बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार तुम्ही तर त्यांनी सेल केला असेल किंवा डेटास कडून पैसे कलेक्ट केले असतील, आपल्या ब्रांच या ठिकाणी कॅशचा ट्रान्झॅक्शन झाला तर ते इमिडिएटली आपल्या हेड ऑफिसला ट्रान्सफर करतात असं अजम्पशन असतं. ठीक आहे. तर पहिलं आहे कॅश सेल्स, त्याच्यानंतर कलेक्शन फ्रॉम डेटर्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स,
नेक्स्ट, आता असेटचं ओपनिंग बॅलन्स आपण डेबिटला लिहिलं, तसंच असेटचं क्रेडिट बॅलन्स आपण कुठे लिहू, क्लोजिंग बॅलन्स कुठे लिहू, क्रेडिट साइडला लिहा. बाय क्लोजिंग बॅलन्सेस कशाचे रे, तर असेट्सचे क्लोजिंग बॅलन्स. कारण असेटचा आपण ओपनिंग बॅलन्स डेबिटला लिहिले, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला लिहिणार. मग त्याच असेट्स स्टॉक असेल, डेटर्स असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा, पेट्टी कॅश असेल, असं सर्वच असेट आपण इथं घेऊया क्रेडिट साइडला. देन लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला आहे, तर लायबिलिटीचं क्लोजिंग बॅलन्स कुठे येईल, डेबिटला. टू क्लोजिंग बॅलन्स कशाचा आहे, तर लायबिलिटी साइडचा आहे. चला मग लायबिलिटी त्याच क्लोजिंग बॅलन्स ऑफ लायबिलिटी कोणकोणते असतील, क्रेडिटर्स, त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि आउटरला त्याची अमाऊंट. आता काय झालं, क्रेडिट साइड डेबिट साइड पेक्षा जास्त असेल तर तिथं या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. म्हणून लिहिलं प्रॉफिट अँड लॉस, ब्रॅकेट मध्ये प्रॉफिट होणार आहे तुम्हाला. क्रेडिट साइड जर एक्सेस असेल, इफ क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड देन प्रॉफिट. किती आला प्रॉफिट, जेवढा प्रॉफिट येईल तेवढा. त्याच्यानंतर जर डेबिट साइड जास्त असेल तर काय येईल मग या ठिकाणी, इफ एक्सपेन्सेस इज मोर दॅन इनकम देन ऑकर लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लॉस. झालं, सिम्पली अकाउंट क्लोज करून टाका. संपलं. याच्यानंतर जे काही असते छोटे छोटे मेमोरंडम अकाउंट, आपण जसा प्रॉब्लेम येईल तसं आपण पाहत जाणार आहोत. आता आपण एक छोटासा असा या ब्रांच अकाउंटचा एक छोटा अगदी कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी प्रॉब्लेम पाहणार आहोत. आता तुमच्या स्क्रीन समोर प्रॉब्लेम येईल, आपण प्रॉब्लेम थोड्या वेळात रीड करूया. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ब्रांच अकाउंट in the books of head office, show in the net profit of the branch. काय करायचं आपल्याला त्या, तर हेड ऑफिसच्या बुक मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट काढायचा आहे त्या ब्रांचचा. ठीक आहे, तर क्वेश्चन दिला तुम्हाला पर्टिक्युलर्स रुपीज. पर्टिक्युलर्स मध्ये सांगितलंय ओपनिंग स्टॉक ऍट ब्रांच किती, 5000. नेक्स्ट गुड्स सेंट टू ब्रांच किती, 40,000. गुड्स रिटर्न बाय ब्रांच 2000. Sale proceeds and received from branch 50,000. चेक सेंट टू ब्रांच कशासाठी, तर एक्सपेन्सेस साठी आपण चेक सेंड करतोय. एक्सपेन्सेस हे ब्रांच लेवलचे आहेत, ते एक्सपेन्सेस साठी आपण चेक पाठवला. सॅलरी साठी 22,400, वेजेस साठी 600 आणि रेंट साठी 1000. अँड क्लोजिंग स्टॉक ऍट ब्रांच हे 7000. याच्यामध्ये असेट दिसते का तुम्हाला, हो दिसते. असेट कोणती, तर स्टॉक नावाचे असेट. मग स्टॉक आपण कुठे घेतला होता रे, तर लिहा पहिल्यांदा टू ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स स्टॉक किती आहे, तर 5000 चा ओपनिंग स्टॉक आहे. नेक्स्ट याच्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी, टू गुड्स सेंड टू ब्रांच. गुड्स सेंड टू ब्रांच. एक गोष्ट लक्षात ठेवा, या ब्रांच अकाउंट मध्ये एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला, हे पक्क लक्षात ठेवा. दोन गोष्टी असतात, एक असतं हेड ऑफिस आणि दुसरं असतं ब्रांच. हेड ऑफिस वरून ब्रांचला काहीही पाठवू द्या, ते लिहायचं डेबिट साइडला. लक्षात येते, हेड ऑफिस टू ब्रांच काहीही जर ट्रान्सफर होत असेल तर ते लिहायचं डेबिट साइडला, आणि ब्रांच कडून हेड ऑफिसला काहीही ट्रान्सफर होत असेल तर ते लिहायचे आपल्याला क्रेडिट साइडला. या क्वेश्चन मध्ये बघा, असेट्स ओपनिंग बॅलन्स दिलं होतं म्हणून आपण लिहिलं होतं, जे सांगितलं डेबिट साइडला लिहिलं. पण या क्वेश्चन मध्ये काही विचारू द्या, हेड ऑफिस कडून जर ब्रांच कडे ट्रान्सफर होत असेल तर इट शुड बी रेकॉर्डेड ऑन डेबिट साइड, आणि ब्रांच कडून हेड ऑफिस कडे काही ट्रान्सफर होत असेल तर ते आपल्याला क्रेडिट साइडला लिहायचं आहे. ठीक आहे, ओके. मग आता नेक्स्ट इथं काय आहे, इथं गुड्स सेंट टू ब्रांच. गुड्स पाठवले कुठं, ब्रांचला. मग हेड ऑफिस कडून ब्रांच कडे ट्रान्सफर झालं,
काहीही होत असेल ट्रान्सफर हेड ऑफिस टू ब्रांच तर ते लिहायचं आपल्याला डेबिट साइडला का टू गुड्स सेंट टू ब्रांच. ब्रांचला आपण गुड्स पाठवले. किती रुपयाचे पाठवले रे तर 40,000 चे गुड्स आपण ब्रांच कडे पाठवले. नेक्स्ट याच्यानंतर पुढचं काय गुड्स रिटर्न बाय ब्रांच. रिटर्न बाय आपल्या ब्रांचने गुड्स आपल्या हेड ऑफिसला पाठवले. आताच सांगितल्याप्रमाणे हेड ऑफिस कडून ब्रांच कडे काही ट्रान्सफर होत असेल तर त्याला डेबिट साइडला आणि ब्रांच टू हेड ऑफिस जर काही ट्रान्सफर होत असेल तर त्याला क्रेडिट साइडला. मग गुड्स रिटर्न बाय ब्रांच ब्रांचनी पाठवले तर आपण लिहिणार क्रेडिट साइडला. बाय गुड्स रिटर्न बाय गुड्स रिटर्न बाय ब्रांच किंवा रिटर्न फ्रॉम ब्रांच. किती रुपयाचे पाठवले रे त्यांनी तर त्यांनी पाठवले 2000 चे 2000 रुपयाचे गुड्स आपल्याला रिटर्न केले. याच्यानंतर पुढचा पॉइंट काय सेल प्रोसीड्स रिसिव्ड फ्रॉम ब्रांच म्हणजे सेल करून आपल्या ब्रांचला पैसे भेटले. ठीक आहे. मग आपण कुठे लिहिलं होतं सेल केलं असेल ब्रांचला तर इमिडिएटली ब्रांचला ट्रान्सफर केलं असं तिथं अजम्पशन असतं. मग काय लिहिलं आपल्या ब्रांच कडून हेड ऑफिसला सेल केलेले पैसे भेटले. मग ब्रांच कडून हेड ऑफिस कडे येत असेल तर लिहिताना आपण क्रेडिट साइडला लिहायचं. लिहा बाय बँक रेमिटन्स आहे बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला पैसे भेटलेत किती तर कॅश रिसिव्ड किती आहे रे कॅश सेल म्हणा सेल प्रोसीड्स म्हणा किती रुपये तर 50,000 50,000 रुपये. नेक्स्ट याच्यानंतर काय पुढचा पॉइंट चेक सेंट टू ब्रांच आपण चेक पाठवला ब्रांच कडे हेड ऑफिस टू ब्रांच काही ट्रान्सफर होत असेल तर ते लिहायचे डेबिट साइडला. टू बँक म्हणा याला बँक अकाउंट कारण आपण चेक पाठवतोय. ठीक आहे. कशासाठी तर ब्रांचचे एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी. कोणकोणते एक्सपेन्सेस पहिला आहे सॅलरी. सॅलरीसाठी किती रुपये सांगितले त्यांनी 2400. त्याच्यानंतर पुढचं आहे काय वेजेस किती रुपये 600 रुपये. आणि शेवट सांगितलंय त्यांनी रेंट पण आपण दिलं किती रुपये रेंट दिलं तर त्यांनी रेंट सांगितलंय 7,000 रुपीज 7,000 रुपये सॉरी 1,000 रुपये 1,000 रुपीज आहे. आणि लास्टली सांगितलंय क्लोजिंग स्टॉक ऍट ब्रांच. ओपनिंग स्टॉक आपण कुठे लिहिला रे तर डेबिट साइडला लिहिलाय. मग क्लोजिंग स्टॉक कुठे लिहिणार क्रेडिट साइडला. लिहा बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपयाचा क्लोजिंग स्टॉक शिल्लक आहे तर क्लोजिंग स्टॉक 7,000 रुपयाचा शिल्लक आहे. याच्यानंतर क्वेश्चन मध्ये काय दिलंय का रे तर काहीच दिलं नसेल तर डायरेक्टली तुम्ही काय करा अकाउंट क्लोज करा. बघ अकाउंट जर क्लोज केले क्रेडिट साइडची बेरीज केली तर येईल 59,000 59,000. मग 59,000 मधून जर डेबिट साइड लेस केली आपण तर जे काही नेट प्रॉफिट येणार आहे तर तो नेट प्रॉफिट येईल तुमचा 10,000. याला नाव द्या टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू P&L अकाउंट. कुठं हा नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करतात तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या साईडला क्रेडिट साईडला. याच्या डेबिटला ते तिकडे जाते वेळी क्रेडिट साईडला जाईल. अकाउंट क्लोज करा 59,000. या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला काही ट्रान्सफर होत असेल हेड ऑफिस टू ब्रांच हेड ऑफिस कडून ब्रांच कडे जर काहीही ट्रान्सफर होत असेल तर ते लिहा कुठं डेबिट साइडला आणि ब्रांच टू हेड ऑफिस काही ट्रान्सफर होत असेल तर ते लिहा क्रेडिट साइडला. ओके हे शॉर्टकट आहे ब्रांच अकाउंटचं कोणते आयटम कुठे लिहायचे. याच्यानंतर या क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली सांगू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ समजला असेल आपलं लेक्चर ब्रांच अकाउंटचं पूर्णपणे जर अंडरस्टँड झालं असेल लर्न झालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.